चला मंडळी, आज कुठलीही नवीन रेसिपी न बनवता पोटाला आराम देऊयात आणि ताजी ताजी फळं कापून खाऊयात. आज आहे अंगारकी संकष्टी आणि त्याच्या निमित्ताने माझा उपवास नसला तरी सुद्धा आहे ना, आज मी फळं खाणार आहे. कारण की आज खिचडी तर बनवली होती घरामध्ये, पण आज आहे ना, मला पहिल्यांदाच साबुदाण्याची खिचडी खाण्याची अजिबात इच्छा नाही झाली होती. म्हणून कालच आहे ना, बाजारातून जी फळं आणली होती ना, त्यातलीच 2-3 फळं आहे ना, मी इथे कापून घ्यायला सुरुवात केली. तसं तर फक्त उपवास म्हणून नाही, पण अधूनमधून आहे ना, मला फळं खायला तशीही आवडतात. तुम्हाला पण आवडतात की नाही नक्की सांगा. आणि फळं आहे ना, खाल्ली पाहिजेत, कारण की हेल्दी असतं ते. नेहमी नेहमी वेगळं काहीतरी एक्सपेरिमेंट करून बघण्यापेक्षा आहे ना, आहे ते तसंच नॅचरल खाणं कधीही चांगलंच असतं. तर मी इथे कापून घेत आहे किवी, सफरचंद आणि पेर. तर काल आहे ना, मी बाजारातून जे सफरचंद आणलं होतं ₹160 किलोने, त्यातलंच एक सफरचंद अशा पद्धतीने खराब निघालं. खराब भाग काढून टाकला आणि बाकीचा आहे ना, चांगला भाग मी कापून प्लेटमध्ये घेतला. पेर सुद्धा मला ₹160 किलोनेच मिळाले होते. किवी आणली ₹100 ला 5 आणि थंडीमुळे बाजारात स्ट्रॉबेरी सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, तर एक स्ट्रॉबेरीचा बॉक्स सुद्धा आणला होता. चला आता अजिबात सजावट न करता मी इथे फळांची प्लेट तयार केलेली आहे. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.